नाही बघा, मी परत परत सांगेन तुम्हाला, संजय राऊतांच्या असल्या कसल्याही वक्तव्याकडे आम्ही कुणीच गांभीर्याने या ठिकाणी बघत नाही. आणि काल याच्या बाबतीत माननीय उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की कुणाला डस्टबिन म्हणायचं, कुणाला कचरा म्हणायचं, हा संजय राऊतांचा स्थायी स्वभाव आहे. पण ते जेव्हा आम्हाला कचरा म्हणतात तेव्हा आमच्या मतावरती निवडून आले ना राज्यसभेला, त्यावेळी आम्ही चाललो का? म्हणजे त्यावेळी तर अक्षरशः सर्व आमच्या आमदारांची बिलकुल इच्छा नव्हती त्यांच्या नावापुढे मतदान करायची. पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यावेळी सुद्धा आम्हाला सांगितलं की आपल्याला पक्षाचा आदेश म्हणून राऊतांना मतदान करायचं. मग त्यावेळी आम्ही चाललो. आणि एवढं सगळं करण्यापेक्षा राऊतांनी एका प्रश्नाचं उत्तर द्या ना, तुम्ही आम्हाला केर कचरा म्हणा, आम्हाला मागं आम्ही कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. गेलो तेव्हा ते गुवाहाटीला गटारातलं पाणी म्हणले, प्रेत म्हणली, एवढं आम्हाला हिनवून सुद्धा काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी दाखवलं ना खरी शिवसेना कोण आहे ती. वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार या आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेऊन चाललोय पुढं. ह्याच्यावर लोकशाही मार्गानं मतदान करून शिक्कामोर्तब जनतेनं केलंय ना. म्हणजे एक प्रकारे ज्या जनतेने आमच्यावर शिक्कामोर्तब करून आम्हाला मान्यता दिली शिवसेना म्हणून, त्यांना कचरा म्हणण्याचा प्रयत्न हे संजय राऊत करतायत. हा संजय राऊतांना आता संजय राऊतना हे काय म्हणतो त्याला आपण हे झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत. त्यांचं मानसिक संतुलन आता हळूहळू बिघडायला लागलेलं आहे. कारण एक नवनवं प्रकरण रोज पुढे येते उबाटामधलं, आणि त्याला उत्तर कसं द्यायचं देऊ शकत नाही. मग असं काहीतरी अर्वाच्य भाषा वापरायची, खालच्या थराची भाषा वापरायची आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं. पण लोकांनी सुद्धा ना संजय राऊतांना गांभीर्याने घ्यायचं आता बंद केले. त्यामुळे त्यांना बोलणं लखलाभ होऊ द्यात. आम्ही लोकांचं काम करत राहू आणि लोक जनता महाराष्ट्रातली शिवसेना म्हणून आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. रायगडवरती वाघा कुत्र्याची जी समाधी आहे त्यावर वाद जे आहे ते प्रतिवाद पाहायला मिळते. इकडे संभाजीराजे म्हणतात की ती समाधी काढली पाहिजे, तर दुसरीकडे संभाजी भिडे यांनी मात्र त्या स्मारक जो कुत्र्याचं स्मारक आहे किंवा समाधी आहे त्याचं समर्थन केलं. हे बघा, रायगड हे संरक्षित स्मारक आहे आणि संरक्षित स्मारक असताना त्या बाबतीतले सगळे निर्णय हे आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंट, पुरातत्व विभाग हा या ठिकाणी घेत असतो. जुने अभिलेख काय आहेत, या किल्ल्याचा पूर्व इतिहास पुरातत्व विभागाकडे त्याचे काय काय लेखे उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टी पुरातत्व विभाग तपासेल आणि त्या अनुषंगानं त्यांचा जेव्हा अहवाल राज्य सरकारकडे येईल त्यानंतर राज्य सरकार योग्य भूमिका घेईल. आता याच्यावरती वाद उत्पन्न करणं किंवा वाद उपस्थित करणं योग्य नाही. ज्या संरक्षित स्मारकांच्या संदर्भातला निर्णय घेण्याचे ज्या अथॉरिटीला अधिकार आहेत ते पुरातत्व विभाग आहे, आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंट, त्यांच्याकडचा अहवाल येऊ द्यात, त्यांच्याकडचा अभिप्राय येऊ द्यात, मग याच्यावरती निर्णय घेऊ. दिशा साने मृत्यू प्रकरणाची पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये लैंगिक अत्याचार झाले नाही, परंतु तिच्या शरीराला इजा जे आहे, फ्रॅक्चर जे आहे ते असल्याची माहिती समोर आली. काय आहे, काल याच्या बाबतीत मी विस्तृत निवेदन सभागृहामध्ये केलेलं आहे. माननीय राज्यमंत्री गृह विभागाचे हे परिषद सभागृहामध्ये होते, त्यामुळं मला विधानसभेमध्ये हा प्रश्न जेव्हा अचानक उपस्थित झाला, अनेक सन्मान्य सदस्यांनी विधानसभेमध्ये दिशा सालियनच्या वडिलांनी परवा दिवशी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केलेली आहे. आणि हा मुद्दा हाऊसमध्ये आल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी शासनाने या बाबतीत नोंद घ्यावी अशा पद्धतीचे निर्देश दिल्यावर केवळ मीच सभागृहामध्ये म्हणजे 2-3 मंत्री आम्ही होतो. मग त्या ठिकाणी मला भूमिका ही जी काय रेकॉर्डवर आहे ती सांगावी लागली की SIT पथक हे दिशा सालियन केसचा तपास करतंय. त्यावेळी काही लोकांनी म्हणले ती आत्महत्या आहे, काही लोकांनी सांगितलं की तिचा खून झालेला आहे, तिच्यावर अत्याचार करून खून झालेला आहे आणि म्हणून SIT अजून ओपन आहे. ती SIT चौकशी क्लोज रिपोर्ट झालेला नाही आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आज व्हिक्टिम म्हणजे ज्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या मुलीच्या थेट वडिलांनी त्याला आता
3-4 वर्षामध्ये काय माहिती इनपुट त्याला मिळालं असेल, त्याला काय माहिती आली असेल किंवा त्याला कोणीतरी सांगितलं असेल. आणि एक पिता वडील जेव्हा आपल्या दिवंगत मुलीसाठी न्याय मागतो, पोलीस आयुक्तांकडे जातो, पोलीस आयुक्तांकडे आपलं गाऱ्हाणं मांडतो, आपली तक्रार देतो, तेव्हा सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे की जे जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, जे जे त्यांनी तक्रार केलेली आहे ती ते SIT कडे द्यायची. SIT चे वरिष्ठ अधिकारी तपासून बघतील. आवश्यकता पडली ज्याने कोणी पोस्टमॉर्टम केलंय त्या अधिकाऱ्याने SIT बोलवेल चौकशीला. कारण शेवटी बघा, एखादा मृत्यू झाला, अनैसर्गिक मृत्यू झाला आणि थेट आई वडील पिता पती पत्नी भाऊ बहीण असं थेट जर कोणी नात्यातल्यानी तक्रार केली तर ती तक्रार अशी सहजासहजी कुणालाही डावलता येणार नाही. त्या तक्रारीची डीप चौकशी, सखोल चौकशी करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे सरकार SIT कडे ते सगळं पाठवेल. संतोष देशमुख प्रकरणामध्ये आहे ते कुठेतरी त्या आरोपीने आता कबुली दिलेली पाहायला मिळते. कबुली लवकर दिली असं म्हणायचं. नाही, संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा तिथं वरिष्ठ IPS अधिकारी सगळी चौकशी करतात आणि पहिल्या दिवशी सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की एक आरोपी संतोष देशमुख खून प्रकरणातला शोधून काढला जाईल. प्रत्येक अँगलनं त्या खुनाच्या तपासाची यंत्रणा काम करेल आणि वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना ह्या सगळ्या प्रकरणात मॉनिटरिंग करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. त्यामुळं आता आरोपीची स्टेटमेंट येणं, आरोपीचा जबाब येणं, आरोपीने एखादी गोष्ट कबूल करणं, ती न्यायालयापुढे आणणं, ती पोलीस तपासामध्ये घेणं, हा पोलीस तपासाचा रुटीनचा भाग आहे. पोलिसांचं काम करतील आणि योग्य वेळी त्यातनं काय निष्कर्ष आलाय हे पोलीस मान्य न्यायालयासमोर सांगतील. पण 4 महिने झाले, 4 महिन्यांपासून एक आरोपी अद्यापही मिळत नाही. त्याला ना कुठल्या पद्धतीचं फरार घोषित केलेलं आहे, मात्र कुठे त्याचा शोधच लागत नाही. सांगितलं ना तुम्हाला की या बाबतीतले वेगवेगळे तपास पथकं त्याच्या मागावरती आहेत. आता आपण 2-3 उदाहरणं पाहिली. जे आता कोरटकर जो इतके दिवस फरार होता, पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगत होतो की पोलीस तपास करतायत, पोलीस पथकं रवाना झालेले आहेत, त्याचे मोबाईल ट्रॅकिंगवर ठेवलेले आहेत, सापडला. असं कोण कुठं जरी असला तरी त्याला शोधून काढलं जाईल. पळून जास्त दिवस आरोपी पळू शकणार नाही. 100% महाराष्ट्र पोलीस त्या आरोपीचा शोध घेतील. प्रसाद कोरटकरनी मान्य केलेलं आहे की जो कॉल जो होता तो मीच केला होता असं त्यांनी मान्य केल्याची माहिती समोर आली. कोण म्हटलं? कोरटकर नाही, कोरटकर आता हे बघा, कोरटकर आता पोलीस कस्टडीमध्ये आहे. पोलीस कस्टडीमध्ये एखाद्या आरोपीने पोलिसांपुढे काय स्टेटमेंट दिलं हे ऑफिशियली पोलीस जोपर्यंत बाहेर सांगत नाहीत तोपर्यंत मंत्र्यांनी किंवा सरकारच्या प्रतिनिधींनी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. तर आता तो माझ्या माहितीनुसार कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. कोल्हापूर पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतायत. कोल्हापूर पोलिसांचं ऑफिशियल स्टेटमेंट जेव्हा येईल, कारण कसं आहे, आरोपी बऱ्याच वेळा तपासाला गुंगारा देण्यासाठी पोलिसांसमोर एक सांगतात आणि न्यायालयासमोर उभं केलं की तिथं वेगळं सांगतात. हा पूर्वीचा अनेक केसमधला अनुभव आहे. त्यामुळं ऑफिशियल स्टेटमेंट त्यानं काय दिलं हे पोलिसांकडनं अधिकृतपणे बाहेर येऊ द्यात, मग त्याच्यावर बोलू आपण. निवृत्त RTI अधिकारी जे आहेत खरमाटे, त्यांची चौकशी आता होणार आहे, त्यामुळे कोणाच्या अडचणी वाढू शकतात या सगळ्या? खरमाटे ज्याच्या जवळ होता त्याच्या अडचणी वाढतील. खरमाटेला पुढं करून ज्यांनी कोणी तो विभाग RTOचा चालवला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. खरमाटे कोणाच्या जवळ होता, त्यामुळे आता खरमाटेच्या चौकशीमध्ये येईल सगळं बाहेर. चला घ्या, हिंदी घ्या. रायगड आणि पालकमंत्री संदर्भामध्ये अद्यापही कुठला निर्णय झालेला नाही, कारण की अधिवेशन गेलं 2-4 दिवसात होईल असं सांगितलं जातं वारंवार, मात्र अद्यापही तो निर्णय देखील झालेला नाहीये. होईल ना, लवकरच होईल. माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्ही लवकरच याचा बाबतीतला निर्णय घेऊ. महायुतीमध्ये चर्चा करून समन्वयातनं याचा निर्णय सुद्धा लवकरच घेतला जाईल. तानाजी सावंत ज्याच्यामुळे औरंगजेबाला महाराष्ट्रात पाय रोवता आले नाही, त्या महाराणी ताराराणी यांच्या संदर्भातले काही समाधीचे फोटो जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या समाधीकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय. सरकार इथे तिथे स्मारक बांधते, सगळं करते, जसं आग्र्याला स्मारक बांधलं, मात्र त्या सगळ्या दुरावस्था आहे. तर सरकार ते बांधेल का? नक्की या महाराणी ताराराणी राणीसाहेबांची जी समाधी स्थळ आहे त्या बाबतीतली वस्तुस्थिती सरकारच्या सुद्धा निदर्शनाला आलेली आहे.
निश्चितपणे त्या बाबतीतला सुद्धा जीर्णोद्धार करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. ज्यांच्या ताब्यामध्ये ती जागा आहे त्या जागेच्या ज्यांच्याकडे आहे त्या यंत्रणेशी समन्वय साधून निश्चितपणे महाराणी ताराराणी साहेबांच्या सुद्धा जे समाधी स्थळ आहे त्याचा सुद्धा निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीनं सुस्थितीत आणलं जाईल. सर, मनसेचा गुढीपाडवा चला आता हिंदी घ्या ना, चला. एक लाख मराठी मनसेचा गुढीपाडवा मेळावा जो आहे होतोय त्याचा पोस्टर समोर आलेला आहे. यावेळी बाळासाहेबांचा फोटो सुद्धा त्यांनी त्या पोस्टरवर छापला आहे. जेव्हा मनसे स्थापन झाली तेव्हा बाळासाहेब म्हटले होते की माझा फोटो वापरू नको असं राज ठाकरेंना तेव्हा सांगितलं होतं, परंतु यावेळी मात्र फोटो छापले मनसे. बघा, आमचं स्पष्ट मत आहे. आम्ही शिवसेना म्हणून जेव्हा बघतो तेव्हा शिवसेना म्हटलं की आमच्यामध्ये जे हिंदुत्वाचे विचार रवलेले आहेत किंवा आमच्यामध्ये जे हिंदुत्वाच्या विचाराची शिकवण आम्हाला सगळ्यांना लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून आम्ही राजकारणात आलो तेव्हापासून दिलेली आहे ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलेले आहे. ते आमच्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्यामुळं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना एका परिवारापुरतं मर्यादित ठेवणं हे अगदी बरोबर नाही. म्हणजे आम्ही त्या मताशी बिलकुल सहमत नाही. ते अख्खं जगभर देशभर जगभर आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करणारी माणसं आहेत. त्यामुळे आपलं वंदनीय स्थान जे आहे त्यांचा जर आदरानं आपण फोटो वापरला वंदनीय म्हणून तर तो वापरण्याचा अधिकार प्रत्येकाला, त्यांच्या प्रत्येक चाहत्याला, त्यांच्या प्रत्येक अनुयायाला, त्यांच्या विचारावर श्रद्धा असणाऱ्या लोकांना आहे. त्यामुळे यात राज ठाकरे साहेबांनी काही वेगळं केलं किंवा मनसेनं काही वेगळं केलंय असं मानायचं बिलकुल कारण नाही. चलो हिंदी, अरे हिंदी घ्या. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत, पण त्यांच्याच नाशिकमध्ये युरिया घोटाळा समोर आलेला, युरिया डम्पिंग घोटाळा आणि आर्थिक व्यवहार केल्याचं समोर आलेलं आहे. आता तेच उत्तर देऊ शकतील ना, त्यांच्या विभागाचं मी कसं उत्तर देणार. कोकाटेंच्या खात्यावर तासुरे उडताना दिसून येत आहे. सहकारी तुमचे आहे, नाही, मला माहीत नाही या प्रकरणाची. आता काल कोकाटे साहेबांना आम्ही एकत्र सभागृहामध्ये होतो. कदाचित काल जर हा विषय माझ्या परिचय आला असता तर मी त्यांच्याशी बोललो असतो. पण एक पारदर्शी काम करणारे मंत्री म्हणून कोकाटे साहेबांना आणि आमदार म्हणून त्यांनी आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलेलं आहे. माझे चांगले मित्र आहेत ते. जरूर असं जर काही अनियमितता झाली असेल तर त्या विभागाचे मंत्री म्हणून कोकाटे साहेब त्याच्यात लक्ष घालतील. चलो अभी हिंदी में ले लो. अरे बास ना. तानाजी सावंत कुठे दिसले नाही कारण की सभागृहामध्ये नागपूरला दिसले नाही, ते माननीय तानाजी सावंत साहेब अधिवेशनाच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आले होते. माननीय शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची त्यांची भेट झाली. अनेक कामांच्या बाबतीत त्यांनी साहेबांशी शिंदे साहेबांशी चर्चा देखील केली. कदाचित त्यांच्या खूप सहकारी साखर कारखाने, खाजगी साखर कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत, इतर काही महत्वाच्या कामामध्ये ते व्यस्त असतील. परंतु 2-3 वेळा ते अधिवेशनामध्ये आलेले होते. साहेबांना शिंदे साहेबांची त्यांची भेट झालेली, चर्चा देखील झालेली आहे. कुणाल कामरा ने पहले शिंदे जी का अपमान किया और अब निर्मला सीतारमण जो है उनका अपमान करते मजाक उड़ाते हुए वीडियो उसने पोस्ट किया है. कैसे क्या देखिए, इसके ऊपर भी हमने FIR लॉन्च किया है. इसके ऊपर भी पुलिस ने उसको समन्स जारी किया है. एक समन्स दिया, दूसरा भी समन्स दिया है. और अगर वो समन्स मिलने के बाद भी अगर वो पुलिस के सामने जवाब देने के लिए नहीं हाजिर होता है तो वो कहाँ भी हो पुलिस उसको ढूंढ के लाएगी, उसका इन्वेस्टिगेशन होगा. और ये जो उन्होंने रील बनाया है, ये जो उन्होंने गाना गाया है, ये जो उन्होंने अश्लील भाषा का वापर वहाँ पे किया है, इसके ऊपर कड़क कार्रवाई की जाएगी. विशेषाधिकार हनन का प्रस्ताव मंजूर कर लेगा, माना जाए कि अब कड़ी कार्रवाई होगी क्योंकि पुलिस के लेकर जो FIR दाखिल हुआ उसको लेकर लगातार कही जा रही कि वो कॉग्निजेबल ऑफेंस नहीं, लेकिन अब चूंकि प्रिविलेज कमेटी ने एक्सेप्ट कर लिया इसको तो अब कड़ी कार्रवाई. देखिए, कल दोनों हाउस में, विधानसभा में भी और विधान परिषद में भी इसका प्रिविलेज मोशन मूव हुआ था और इसके ऊपर रूलिंग भी आया है और ये दोनों हाउस का प्रिविलेज मोशन एक्सेप्ट किया गया है. अभी वो प्रिविलेज कमेटी के पास जाएगा. प्रिविलेज कमेटी के चेयरमैन और मेंबर्स जो है वो उसके ऊपर काम करेंगे और लॉ की तरफ जो हमारे असेंबली और विधानसभा और विधान परिषद के रूल्स है इसके तहत इसके ऊपर आगे की कार्रवाई की जाएगी. गुड़ी पाड़वा को लेकर कई जगहों पर आपकी पार्टी की तरफ से बड़े बड़े पोस्टर्स लगाए कि घर से कहो हम हिंदू हैं, तो जो आपका हिंदुत्व का नारा है जब उसको लेकर खासतौर पर ठाकरे सेना कह रही कि बनावटी हिंदू है आप लोग जो है पोस्टर में डाले जबकि असली हिंदू वो है. अरे अगर आप ऐसे होते तो चुनाव में लोग आपके पास, आपके पीछे, आपके साथ खड़े रहते ना. लोगों ने आपको झिड़कारा है. आपका अपोजिशन लीडर भी नहीं बन पा रहा है महाराष्ट्र के असेंबली में. इतना भी स्ट्रेंथ आपके पास नहीं है. इतना लोगों ने नकारने के बाद भी आप कह रहे कि हम लोग ही सच्चे हैं.
तो इसका फैसला कौन करती है लोकशाही में? जनता जनार्दन करती है। वोट डाल के मतदान करके जनता जनार्दन इसका हिसाब लगाती है। और जनता जनार्दन ने अभी के विधानसभा चुनाव में असली शिवसेना, असली हिंदुत्ववाद किसके साथ है, बाला साहब ठाकरे जी के विचार लेके आदरणीय शिंदे साहब के नेतृत्व में कौन काम कर रहा है, इसके ऊपर मोहर ये विधानसभा चुनाव में महाराष्ट्र की जनता ने लगाई है। ओके, चलो। 31 तारीख को ईद है, सड़क पर ईद के दिन नमाज अदा की जाती है, इस वजह से लोगों को बहुत दिक्कत होती है, ट्रैफिक जाम होता है। यूपी सरकार ने कहा कि कोई भी सड़क पर नमाज अदा ना करे। क्या महाराष्ट्र में भी इस तरह का कोई कदम उठाया जाएगा? इसके ऊपर माननीय मुख्यमंत्री महोदय और दोनों उप मुख्यमंत्री महोदय उचित निर्णय करेंगे। छत्रपति शिवाजी महाराज की जो आगरा की छुटका थी, उसके बारे में एक बड़ा बयान योगी जी ने कहा है कि उसकी जो पहचान थी वो छत्रपति शिवाजी महाराज की वजह से थी, ना कि मुगलों से। बरोबर है, योगी जी का बयान बिल्कुल सच है। जो आगरा में छत्रपति शिवाजी महाराज को सम्मानित करने के लिए औरंगजेब ने बुलाया और दक्कन से लेकर वहां तक छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर युवराज छत्रपति संभाजी महाराज जी को साथ में लेके गए और धोखे से औरंगजेब ने वहां छत्रपति शिवाजी महाराज जी को और संभाजी महाराज जी को कैद किया। वहां इतने बड़े मुगल साम्राज्य से छूट के आना, वो भी गनीमे कावा करके, ये बहुत बड़ा इतिहास है। ये हजारों साल तक आगे चलता रहेगा। इसके लिए आगरा का महत्व ये छत्रपति शिवाजी महाराज जी ने और छत्रपति संभाजी महाराज जी ने जिस तरह औरंगजेब की कूट कारस्थान से निकल के सुरक्षित वापिस रायगढ़ आए, यही आगरा का महत्व है। और हम लोग योगी जी के जो बयान है, योगी जी का जो स्टेटमेंट है, उसके साथ है। सर, दिशा सालियान जो प्रकरण है उनमें उसमें पता है ना, अभी पोस्टमार्टम रिपोर्ट सामने आई है और जो उनके वकील है सतीश सालियान, उन्होंने कहा है कि हमें प्रमाणित वकील नहीं, पिता के वकील ओझा है, वकील ओझा है। ओझा। उन्होंने कहा है कि कंटेंट सामूहिक बलात्कार और हत्या के संदेह की पुष्टि करती है, जिसमें बाद मामले को छुपाया गया है। मैं अभी मराठी में बताया, ये इशू असेंबली हाउस में 2 दिन पहले आया था, कल आया था, और ये इशू में बहुत सारे विधायकों ने अपनी बात रखी और इसका आधार लेके रखी कि जो दिशा सालियन है, जिसका मृत्यु हुआ है, जिसका डेथ हुआ है, उनके ठेठ पिताजी ने मुंबई पुलिस कमिश्नर को मिलके उनके पास कंप्लेंट किया है। और वो कंप्लेंट में फिर से उन्होंने कहा है कि उनको शक है कि दिशा सालियन का मर्डर हुआ है, उसका खून हुआ है। और उन्होंने एक आमदार का नाम, जो कि तब मंत्री थे, उनका नाम लिया है। और इसके लिए कल हाउस में हम लोग ने कहा कि जो एसआईटी दिशा सालियन मामले का इन्वेस्टिगेशन कर रही है, उसका फाइनल रिपोर्ट अभी तक पुलिस के गवर्नमेंट के पास नहीं आया है। जो स्टेटमेंट, जो संशय कल दिशा सालियन के पिताजी ने मुंबई पुलिस कमिश्नर के सामने बताया है, वो बात भी अभी एसआईटी जो गठित है, जो ऑनगोइंग है, उसके सामने दिखाई जाएगी। और अगर जरूरत पड़े तो जो डॉक्टर ने ये पोस्टमार्टम किया है, उनका भी इन्वेस्टिगेशन शायद अगर जरूरत पड़े तो एसआईटी के ऑफिसर्स कर सकते हैं। एक मराठी प्रकाश आंबेडकर नाही, अभी हिंदी हो गया। प्रकाश आंबेडकर बोललेले आहे, सौगाते मोदी हा जेव्हा कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते, राजकीय दृष्टीने हा केलेला कार्यक्रम आहे, मतांसाठी मुस्लिमांचे लांबून चालन चाललेले आहे, असं प्रकाश आंबेडकर कोण करते असं त्यांचं म्हणणं आहे। महायुतीकडनं नाही, बघा, महायुती कधी जातपात मानत नाही। महायुती सर्व धर्माला, सर्व घटकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य न्याय, समान न्याय देण्याची भूमिका महायुतीची आहे। महायुती कधी जातीपातीचं राजकारण करत नाही। त्यामुळे निश्चितपणे महायुती सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन समोर या ठिकाणी सामाजिक सलोखा राज्यामध्ये, देशामध्ये आबाधित राखण्याचं काम देशामध्ये, राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून चालू आहे। असं जातीय तेढ, जातीय विसंवाद, मतभेद असं वक्तव्य करून कुणी निर्माण करू नये। ओके, थँक्यू। साईड ट्रॅक करण्याचं काम भाजप आणि आरएसएस आणि विशेषतः महायुतीकडनं केलं जात असल्याचं देखील ते म्हणतायत। सांगितलं ना मी आता, महायुती सर्व जाती धर्मातल्या, सर्व घटकातल्या, सर्व समाजातल्या, सर्व स्तरातल्या लोकांना
बरोबर घेऊन त्यांना योग्य न्याय, योग्य त्यांचा प्रत्येकाचा सन्मान राखण्याचं काम महायुती करते आहे. एक शेवटचा प्रश्न कुणाल कामराबाबत आहे. वारंवार कुणाल कामराकडनं आक्षेपार्ह पोस्ट अजूनही सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्याविषयी केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, त्याचबरोबर यासह इतर लोकांवरती देखील अजूनही पोस्ट केले जात आहेत. तानाशाह म्हणत आहेत ते मोदींना. नाही, याचा अर्थ या कुणाल कामराला आता जी 3rd डिग्री असती पोलिसांची, त्या 3rd डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल. तो आता कुठल्या तरी बेळात लपून बसलाय, ते काय सापडलेला नाही. आमच्या शिवसैनिकांनी त्याला उघडा आव्हान, ओपन आव्हान दिलेलं आहे. हे बघा, आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आदी आहे. आम्हाला माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात, म्हणून आम्ही शांत आहे. शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो तर ह्यो कामरा कुठल्या गल्ली बोळात आणि बेळात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे. पण मंत्री म्हणून आम्हाला ते करता येत नसल्यामुळं मर्यादा आहेत. आम्ही आता पोलिसांना सांगू की आमच्या सुद्धा सहनशीलतेचा अंत बघू नका, त्याला आता आहे तिथून उचला. आणि मग पोलिसांची टायरातली जी भूमिका असती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या टायरातल्या प्रसाद त्याला एकदा द्या, हे आता सांगावं लागेल पोलिसांना. धन्यवाद. नाही, अभी हो गया, बस बस बस. खूप सुंदर है सर, लगातार कुणाल कामरा अपमानित कर रहा है पीएम से लेकर निर्मला सीतारमन, शिंदे जी को. क्या आप लोग की एज ए शिवसैनिक भूमिका है? देखिए, अभी इसका बहुत हो गया, पानी सिर के ऊपर से चला गया है. एक उन्होंने रील बनाया, उसका प्रसाद उसी दिन शिवसैनिकों ने उसके स्टूडियो में जाके दिया. बार बार वो कुणाल कामरा ये जानबूझ के ऐसी हरकतें कर रहा है. उन्होंने शिंदे साहब को ऐसे बारे में बदनाम किया, उन्होंने मैडम सीतारामन जी को बदनाम किया, उन्होंने माननीय प्रधानमंत्री मोदी साहब के बारे में ऐसे गलत शब्द इस्तेमाल किए. इतना ही नहीं, उसने सुप्रीम कोर्ट के ऊपर भी ऐसी गलत स्टेटमेंट दिया है. तो अभी इसको शिवसैनिक की भाषा में जो शिवसैनिक का प्रसाद रहता है वो देने का टाइम आया है. हम लोग अभी मंत्री है, आमदार है, लेकिन पहले हम लोग शिवसैनिक है. अभी हमारा भी क्या बोलते हैं हम इसको, सहनशीलता अभी खत्म होने का आई है. अगर हम शिवसैनिक करके रास्ते पे आए तो जिसी भी बिल में वो छुट के बैठा है उसको पकड़ के रास्ते में लाके आपट के उसको प्रसाद देने की ताकत हमारे शिवसैनिकों में है. लेकिन हमको माननीय सीएम साहब ने, डिप्टी सीएम साहब ने कहा है कि लॉ के तहत इसके ऊपर कार्रवाई की जाएगी. बार बार अगर वो कामरा कहीं छुप के, अगर उसमें हिम्मत है तो ओपन सामने वो आए, रास्ते पे आए, वो बताए वो कहाँ आ रहा है, हमारे शिवसैनिक वहां जाके उसको जवाब देंगे. लेकिन वो छिपके बैठता है और पीछे से ऐसी कुछ बातें करता है. अभी ये टाइम खत्म हो गया है. अभी हम लोग आज ही माननीय सीएम साहब से बात करेंगे और पुलिस ऑफिसर्स को बता के वो जहां भी छुपा है वहां से उसको निकाल के, हमारे पुलिस का एक टायर का प्रसाद रहता है पुलिस स्टेशन में, वो टायर का प्रसाद उसको देने के लिए कहेंगे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.